तर जय महाराष्ट्र पब्लिक। तर तुम्ही पण शॉक झाले असणार माझ्यासारखे की चॅनल डिलीट झाले यूट्यूबवरून। जवळपास आता 48 लाख चॅनल यूट्यूबवरून डिलीट झाले आणि किती जवळपास 95 लाख व्हिडिओ यूट्यूबने डिलीट केलेले। तर विचार करा, तुम्ही पण शॉक झाले असणार, कारण व्हिडिओ बनवायला इतकी मेहनत लागते ना मित्रांनो, त्या पर्सनल व्यक्तीलाच माहिती किंवा एक जो स्टुडंट आहे त्यालाच माहिती की व्हिडिओ बनवायला किती मेहनत लागते। आणि तुम्ही जर व्हिडिओ बनवले, समजा तुम्ही जर यूट्यूबवरून प्लेलिस्ट तयार केली तुमची एक मोठी, जवळपास 200 व्हिडिओ झाली आणि तुमचं चॅनल जर यूट्यूबने डिलीट केलं तर कसं वाटेल? तर हीच माहिती तुम्हाला मी मराठी भाषेत सांगतोय, कारण भरपूर साऱ्यांच्या मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे। यूट्यूबवरती भरपूर जणांनी व्हिडिओ अपलोड केले बट नीट क्लिअर कट सांगितले नाही। भरपूर जण काय करतात, घाबरून देतात की चॅनल डिलीट होतं, चॅनल डिलीट होतं। अरे बट का होतंय, त्याच्या मागे पर्सनल रिझन असतं। तर हेच तुम्हाला मी सांगतोय, तर आवडेल शेवटपर्यंत बघा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला करूया सुरू। तर 48 लाख चॅनल डिलीट व्हायचं रिझन काय असेल? इंडियामध्ये, जास्त करून इंडियामध्ये हे चॅनल डिलीट झालेले आणि 95 लाख व्हिडिओ डिलीट केलेले मित्रांनो। 95 लाख, इट इज नॉट इझी नाहीये। 95 लाख आकडा म्हणजे सोपा नाहीये हा। 9.5 मिलियन इझी नाही मित्रांनो। तर तुम्हाला हे सांगतो कशामुळे होतं हे, तर असं तुम्हाला मी रिझन सांगतो। तर आता तुम्ही SBJ क्लासेस चॅनल बघितले असणार, जर बघितलं नसेल तर स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला। SBJ क्लासेस हे पहिलं मोठं चॅनल होतं, जवळपास मिलियन सबस्क्रायबर होते, जवळपास 3-4 मिलियन सबस्क्रायबर होते आणि चॅनल डिलीट झालं रातोरात। कसं काय झालं? 3 स्ट्राईक पडल्या, तिसरी स्ट्राईक पडल्यावर चॅनल डिलीट होतं। आपल्याला माहिती असेल, आपल्या चॅनलवर पहिली वॉर्निंग येते साधी। तर माझ्या चॅनलवर सुद्धा एकदा वॉर्निंग आली, तर एक व्हिडिओ केला होता मी रॉंग कंटेंटचा। तर असे रॉंग कंटेंटचे व्हिडिओ नका करत जाऊ। रॉंग कंटेंट म्हणजे काय? तुम्ही जर असे रॉंग व्हिडिओ बनवताय, तुम्ही अशा फेक ॲप सांगताय ज्या म्हणजे प्ले स्टोरवर अवेलेबल नाही बट तुम्ही क्रोमवरून डाउनलोड करायला लावताय आणि त्याच्या मागे तुम्हाला काहीतरी रेफर कोड वगैरे भेटतंय, तर तुम्ही जे रॉंग कंटेंट सांगता, तर असे कंटेंट यूट्यूब काय करतं, बॅन करतं। आणि तुम्हाला एक लक्षात घ्या, आत्ता हे 2025 चालू आहे दादांनो। 2025 म्हणजे इतकं स्ट्रिक्ट झालेलं आहे। AIने काय केलेलं आहे, तुम्ही जर आता चॅनल उघडलं, तुमचं चॅनल जर यूट्यूबने डिलीट केलं, पहिलं काय व्हायचं, चॅनल तुमचं डिलीट केल्यानंतर तुम्हाला परत बनवता यायचं। म्हणजे तुम्ही एका मेलवरून डिलीट झालं, तुम्ही दुसऱ्या मेलवरून चॅनल परत बनवायचे। बट आता तसं करता येणार नाही। तू जर चॅनल बनवलं आणि तू जर रॉंग कंटेंट बनवले, ते चॅनल जर यूट्यूबने बघितलं, टर्मिनेट झालं आणि ते चॅनल जर यूट्यूबने डिलीट केलं, तर तुला परत चॅनल बनवता यायचं नाही। हे लक्षात क्लिअर कट घे की तुला परत चॅनलच बनवता येणार नाही। कसं काय? त्याचं रिझन पण ऐकून घ्या। तू जर समजा आता चॅनल बनवलं, समजा तुझं चॅनल जर बनवलं, तू टेक्निकल ईश्वर नावाने तू चॅनल बनवलं, बट हे चॅनल तू जर बनवलं आणि तू जर रॉंग कंटेंट सांगतोय, तुझं चॅनल यूट्यूबने बॅन केलं, तुझं चॅनल यूट्यूबने रिकमेंड नाही केलं, तर तुझं चॅनल समजा यूट्यूबने स्ट्राईक आली, 3 स्ट्राईक आल्या आणि तुझं चॅनल डिलीट झालं, तर तुला परत चॅनल बनवायचं आहे। बट तू परत चॅनल जर दुसऱ्या मेलनी बनवशील तर ते यूट्यूब चॅनल डिलीट परत करील, तुला अलोच नाही करणार। कारण तुझा जो पहिल्या चॅनलवरती तुझा फेस वगैरे, जो व्हॉइस वगैरे आहे, तो AIने कॅप्चर केलेला असतो, तो डेटा त्यांच्याकडे स्टोअर असतो। तर हे आहे 2025। तर हा आहे यूट्यूबचा पॉवर। तर लक्षात येतं ना मित्रा? तर त्यामुळे सांगतोय, व्हिडिओ बनवायच्या आधी 10 वेळा विचार कर की आपण काय सांगतोय समोरच्याला। त्यामुळे सांगतोय की आपल्या मराठी भाषेमध्ये मी व्हिडिओ बनवतोय, तुम्हाला सांगतोय, तर लक्षात येत आहे ना? कारण भरपूर जणांनी सांगितलेलं आहे। आता टेक्निकल योगीचे भरपूर सारे व्हिडिओ आले, तुम्ही सर्च करा। टेक्निकल योगीने सांगितलेलं आहे की व्हिडिओ कशा प्रकारे का होते। त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की डिलीट का होतंय, घाबरून देत आहे फक्त, चॅनल डिलीट होत आहे, चॅनल डिलीट होत आहे। 95 लाख झाले, अरे 9.5 लाख व्हिडिओ डिलीट। अरे पण का झाले, त्याच्यामागचं बेसिक रिझन सांगा ना तुम्ही। त्यानंतर अजून आपल्या मनोजजींनी पण सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की चॅनल डिलीट झालं। अरे पण का झालं? भरपूर सारे असे यूट्यूबर्स आहे की त्यांनी तेवढंच सांगितलेलं आहे। SBJ क्लासेसनी पण नवीन एक चॅनल उघडलं, त्यांनी पण तेच सांगितलं। तर असे हिंदी यूट्यूबर आहे ते पण भरपूर सारे आहे, त्यांनी म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे। बट तुम्हाला एवढ्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे मी का होतंय चॅनल डिलीट। तर लक्षात येतं मित्रांनो, लक्षात घ्या, चांगले कंटेंट बनवा। भरपूर सारे कंटेंट आहे मित्रांनो तुमच्याकडे। म्हणजे तुम्ही बघितलं तर आता समजा एक लेडीज आहे, जे एखादा एक कुकिंगचा करू शकते। कुकिंगमध्ये भरपूर सारं तुम्हाला माहिती, ती आपली आजी मराठी व्हिडिओ बनवते, 4.5 लाख रुपये महिना कमवती। कोण देतं एवढा महिना? अरे नोकरीला जरी गेले तुम्ही, लाईनी लागावं लागतं तिथं पुण्याला, वडे खाऊन दिवस काढताय लोक, वडे खाऊन, आणि इकडे घरी येऊन सांगता। अरे भाऊ, लय अवघड झालं नोकरीचं, काय सांगावं तुम्हाला। त्याच्यामुळे सांगतोय मित्रांनो, करायचं तर कंटेंट एकदम प्रॉपर बनवा, शेड्यूल करा आपलं। तुम्हाला कशामध्ये जायचं आहे, एकच प्लॅटफॉर्म चूज करा, तुमचं कॅटेगरी एकच करा। तुम्ही जर स्पोर्टचे व्हिडिओ बनवतात, स्पोर्टचे बनवा। आता मी मराठी क्रिकेट लाईव्ह हे मराठी चॅनल उघडलं, तर या चॅनलला सबस्क्राईब करा।
कारण हे चॅनल नवीनच उघडले, तर याच्यावर क्रिकेटचे सगळे अपडेट मी देणार आहे, ते पण म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये. कारण आपली मराठी भाषा मित्र आपल्याला खूप पुढे न्यायची. आणि मी जे राहतो ना, मी कारवाडी गावात राहतो, तर हे गावसुद्धा मला ब्रँड बनवायचं आहे की महाराष्ट्रामध्ये ओळखणार. कारवाडी म्हणजे काय, साधं गाव नाही भाऊ. ओम जगताप राहतो या गावामध्ये. ओम जगताप टेकला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब राहू द्या. कारण मराठी भाषा आपल्याला मित्रा पुढे न्यायची. आपलं रिझन काय माहिती का मेन, म्हणजे मला फेमस वगैरे नाही व्हायचं दादा. माझं रिझन एकच आहे, यूट्यूबवर ज्यावेळेस तुम्ही सर्च करताना आपले हिंदी व्हिडिओ, पहिले हिंदी व्हिडिओ दिसतात. तुम्ही साधं जर सर्च केलं ना, फ्लॅशलाईटची सेटिंग करायची, मला साईडचं बटन दाबून फ्लॅशलाईट लागला पाहिजे, तर हे सर्च करून बघायला येतं फ्लॅशलाईट सेटिंग. तर हे हिंदी व्हिडिओ येतात. आला सुरुवातीला हिंदी व्हिडिओ येतात, आपले मराठी व्हिडिओ डायरेक्ट खाली. आणि म्हणजे काय, आपले मराठी व्हिडिओवर आलेच पाहिजे आणि ते आणणार. एक दिवस असा येणार की सर्च करा, आपले मराठी व्हिडिओ दिसणार. तर हा आहे मराठी माणसाचा पॉवर. हे लक्षात येतं, लक्षात नाही भरपूर जाणार, तर हे लक्षात आणून देणार मी. आपली मराठी म्हणजे साधी नाही पावांनो, मराठी म्हणजे अभिमान आहे की मी मराठी माणूस आहे. तर महाराष्ट्रातले भरपूर सारे जण हा व्हिडिओ बघत असणार, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि जेवढा शेअर करता येईल ना तेवढा शेअर करा. तर तुम्हाला समजलं असं की चॅनल डिलीट का होतंय, तर चांगले कंटेंट बनवा. तर जय श्रीराम मंडळी, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये कायम असतो.